मित्रांनो नमस्कार. आज इथे वसई येथे कला क्रीडा स्पर्धा आहेत. विविध प्रकारचे स्पर्धा होत असतात. प्रत्येक वर्षी या स्पर्धा घेतल्या जातात. ग्राउंड स्पर्धा आहेत, सांस्कृतिक स्पर्धा आहेत. तर आज या स्पर्धेची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. इकडे तुम्ही पाहू शकता कशी ट्रॅफिक लागलेली आहे, गाड्या आहेत, सर पण आहेत. सर ट्रॅफिक मॅनेजमेंट क्लिअर करतायत. ओके सर, थँक्यू. तुम्ही एवढं कष्ट घेताय, सगळं ट्रॅफिक क्लिअर करताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. थँक्यू. ओके चला सर येतो. तर हे बघा, इथून तुम्ही पाहू शकताय इव्हेंट्स होत आहेत. ही आहे एंट्री पॉईंट. याला आपल्याला एक 10-15 दिवस आधीच फॉर्म भरावे लागतात. ज्या ज्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेणार आहोत, ओपन स्पर्धा आहेत, विविध गटांमध्ये स्पर्धा आहेत. आणि इथे पाहू शकता इव्हेंट्स चालू आहेत 100 मीटर रनिंगचे. सगळे पेरेंट्स आपल्या मुलांबरोबर पण आलेले आहेत. ही शाळेतली एक्सपर्ट इंटरनॅशनल हायस्कूलची मुलं आहेत. हाय, से हाय. तुम्ही इथे पाहू शकताय सगळं व्यवस्थितरित्या विवा कॉलेजचं ग्रुप आहे आणि सगळे व्यवस्थित भरले जात आहेत. इथे फॉर्म वगैरे भरलं जाते. रेस करत असताना मिखिल सर दिसलेले आहेत. ओळखताय ना, यूट्यूबला त्यांचं व्हिडिओ टाकलेला आणि तुम्ही चांगलं रिस्पॉन्स दिलेला आहे. मिखिल सर आत्ताच 100 मीटर धावून आलेत. मी नाही जास्त बोलत, सरांशीच आपण समजून घेऊया. थँक्यू व्हेरी मच ओमकार अँड डिअर पोलीस. जस्ट आता आमची 40 वर्षावरील 100 मीटरची रेस झाली. त्याच्यात मी सेकंड आलो. 13.20चा टायमिंग दिलेला आहे. खूप छान, खूप छान. 40 वयोगट आणि 13.20. ओके, जबरदस्त आहे सर. थँक्यू व्हेरी मच. आणि मिखिल सर, तुमचा अजून कुठला इव्हेंट बाकी आहे? माझा उद्या 200 मीटर आहे, तो पण सकाळी 8 वाजता आहे इथे. मला तर नाही जमणार, मी तर ड्युटीला असेल. बरं झालं आज भेट झाली. अभिनंदन सर. सर सेकंड आलेले आहेत आणि उद्या 200 साठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 100 मीटर रनिंग सुरू होत आहे. तुम्हाला पण चांगला जरा बघायला भेटणार. वा 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 वा. धावा पोरांनो, धावा. तुम्ही बघू शकतात आमचे सर आलेत खूप लांबून इथं. मित्रांनो, आता आपल्या मित्रांनी हे 400 मीटर रिले मध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना कॉल आलेला आहे. आता त्यांची तयारी चालली आहे. बघा, इव्हेंट खेळण्यापूर्वी तुम्हाला मित्रांनो बॉडी गरम करायची आहे. ओके, हे बघा अशा प्रकारे बॉडी गरम करायची आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं अशा प्रकारे आयोडेक्स घ्यायचं आहे. आपल्या थायला मालिश करून घ्यायचं आहे. ओके, थायला मालिश केलं ना की मग आपल्याला कसं धावायला जरा बरं पडतं. पटापट पटापट पाय आपले वॉर्मअप होऊन जातात आणि पाय निघतात चांगल्या पद्धतीने. ओके, तर अशा प्रकारे बघा, आता त्यांना अशा प्रकारे तुम्ही स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करायचं बिफोर यू रन और बिफोर युअर मेन इव्हेंट. आता इथे चेस नंबर दिलेला आहे, तर बघा. ओके, 36वी वसई तालुका कला क्रीडा महोत्सव 2025. कमॉन बॉयज. हे आता आपला 400 मीटर आपलं 400 मीटर रिले ट्रॅक सुरू होत आहे आणि त्यांना सूचना दिल्या जात आहेत. सुरुवात आपला पंकज करणार आहे. पंकज, ऑल द बेस्ट. चांगला धाव. पंकज आणि आपल्या टीमला 3रा ट्रॅक मिळालेला आहे. 3ऱ्या ट्रॅकवरून सुरुवात करायची आहे. हे ट्रॅकवर पोरांना उभं केलेलं आहे. बघू आता काय परफॉर्मन्स देतात. आपण टाइम लॅप पण लावलेला आहे. शाबाश 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 शाबाश. धाव चांगला. पंकजचं चांगला टाइम पडतो. बघू आता काय करतोय. बघा, मस्त कव्हर केलंय त्याने, जास्त झूम नाही करता येणार. तुम्ही पाहू शकताय पंकजने मस्तपैकी, हे बघा, पहिला नंबर घेतलेला आहे पंकजने. चांगला धावलेला आहे. वेल डन बॉय, वेल डन. धाव 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 धाव.
आणि ह्याने पण पिकअप मस्त घेतलेला आहे. मस्त आहे पंकज, मस्त. शाबास 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 9082 शाबास शाबास, खूप छान धावतोय. इकडे तुम्ही पाहू शकताय त्यानेच फर्स्ट ठेवलेला आहे. खूप भारी काम झालेलं आहे, खूप भारी काम झालेलं आहे. थोडासा मागे पडला, मागे पडला, मागे पडला, मागे पडला, मागे पडला. घे धाव 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 धाव. 31 मीटरचा गॅप ठेवला, दुसऱ्याने घाण केली. पंकजने मस्त त्याला काढून दिलेला. गॅप वाढत चाललाय. शेट यार. अरे वा, अरे वा वा वा, भारी काम झालंय. बघा तुम्ही बघताय 30-40 मीटर मागे होता, पुढे आलेला आहे. जबरदस्त जबरदस्त. आणि निखिल आता फायनल करणार आहे. कमान निखिल, फर्स्ट आहे, फर्स्ट आहे. कमान निखिल, धाव. शाबास शाबास, वा 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 वा, आपला फर्स्ट आहे हा. जबरदस्त. मला तर वाटलं नव्हतं भूषण कव्हर करेल, पण भूषणने जबरदस्त कव्हर केला. मस्त आहे. बघा गॅप पण बघा तुम्ही, जवळपास 30-40 मीटरचा गॅप आहे. हा 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 हा, निखिल थोडासा कम पडला. काय नाही, निखिल सेकंड आला. ऍक्च्युली काय झालं, एक दुसरा ऍथलेटिक्स होता आणि खूप छान धावलाय. तुम्ही इकडे टाइम पाहू शकताय मित्रांनो, 3:58. ओके, हे टोटल टाइम आलेला आहे. पहिला लॅप बघा 56 मध्ये पंकजने मारला, दुसऱ्याने 1 मध्ये, तिसऱ्याने 57 मध्ये आणि चौथ्याने 1 मध्ये मारलेला आहे. आणि एवढा टाइम आलेला आहे. हा आलाय आपला हिरो. हिरो आलाय. हिरोने मस्त त्या दोघांनीही 56 आणि 57 दिलेलं आहे. भूषण 57, पंकजने 56, निखिल 1 आणि ह्याने 1 मध्ये टाकला. बघा मित्र आहे तेजस. ओके, याचा मी गोळ्याला पण सत्कार केलेला. सुरुवातीला येत होता 8च फेकत होता, आता 12 फेकतो. आणि आता याने 400 मीटर मारलेलं आहे रिले मध्ये. किती मध्ये मारलाय माहितीये का, अगदी 3 महिन्यात फक्त 1 मिनिटामध्ये त्यांनी मारलेले. ओके, ते पण वाजलेत बघा, किती वाजलेत. ओके, बघा टाइम दिसते 1:15 झालेले आहेत. मध्ये डिहायड्रेशन झालेल्या बॉडीमध्ये त्यांनी एवढा मारला, म्हणजे खूप सत्कार करण्यासारखंच आहे. नक्कीच आपण याचं गिफ्ट देऊन सत्कार करूया. आपला हिरो, आपला डिअर पोलीस एवढं तुफान आहे तर भाचं तर तुफान असणारच. भाच्याने किती टाकलंय, 56 मध्ये टाकलंय. जबरदस्त पळाला. तुम्ही बघितलं उघड्या पायावर 1 वाजता, म्हणजे 1:15 वाजता उघड्या पायावर पळतोय. माती पूर्ण गरम आहे, पण तरी कोणाला ऐकलं नाही. आणि स्टेपिंग तुम्ही बघितले, व्हिडिओ पाहिजे तर पूर्ण व्यवस्थित बघा. स्टेपिंग पाहिली ना, असं खतरनाक धावायचं आपल्याला. हा आपला तिसरा हिरो, एंड करणारा. याने पण 1 मिनिटात धावलेला आहे. काय झालं तुला, असं काय चुकलं काय? स्टार्टला खेचलं मी. स्टार्टिंगला लय खेचण्याचा प्रयत्न केला त्याने, पण ठीक आहे. ए गप. काय नाही, या पोराने मस्त धावलाय. 2nd प्लेस भेटलाय यांना. 1st प्लेस दुसऱ्यांना भेटला. थोडस झालं, मिस झालं. आणि काल पण यांनी 100 मीटर रिले मध्ये 2nd प्लेस घेतलाय. चांगले धावले, मस्त. ऑल द बेस्ट. तर आपला चौथा रनर आहे, म्हणजे तिसरा आहे भूषण पवार. आता भूषणने काय स्ट्रॅटर्जी केली ते तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही रनिंग बघितली असेल. भूषण हा उशिरा गेला आणि पहिला आला. मग याने काय केलं हे त्याच्याकडून समजून घेऊ. तू काय केलं? मी काय केलं सर, म्हणजे कसं, माझा जो दुसरा रनर होता ना, तो ना म्हणजे थोडा थकलेल्यामुळे जो कॉम्पिटिटरमध्ये जो दुसरा धावत होता त्यांनी ह्याला 15 ते 20 मीटरचा गॅप दिला. बरोबर. त्याच्यानंतर माझा आणि जो तिसरा रनर होता त्याच्यामध्ये माझ्या आणि मध्ये 15 ते 20 मीटरचा गॅप होता. बरोबर. त्याच्यानंतर मी काय केलं, मी माझ्या रिदम मध्ये गेलो. 200 ते 150 मीटर मी माझ्या रिदम मध्ये गेलो. त्याच्यानंतर मला वाटलं की नाही, माझा जो कॉम्पिटिटर होता त्याचा ना पाय ना मला थोडा ब्लॉक होताना दिसले. तर मी 50 मीटर थोडं खेचलं आणि मी त्याच्यासोबत आलो. 50 मीटर नंतर मला असं वाटलं की नाही, लास्टचे 200 मीटर तर मी माझ्या स्पेसमध्ये मी खेचू शकतो. बरोबर. तर मी लास्टचे 200 मीटर माझ्या स्पेसमध्ये फुल म्हणजे माझा पूर्ण जीव होता तो लावून दिला. आणि जो माझा चौथा रनर होता त्याला ते 10 ते 15 मीटरचं मी ॲडव्हान्टेज देऊन टाकलं. म्हणजे तुम्हाला समजलं का काय, ह्याने काय केलं माहितीये का, ह्याने तो पुढे पळतोय म्हणून त्याला कॉम्पिटिशन नाही दिली. हां, बरोबर. हा ह्याच्या रिदम मध्येच धावला
आणि तो फुल फास्टमध्ये निघाला. नंतर काय झालं, तो फुल फास्टमध्ये जाऊन त्याचे पाय झाले ब्लॉक. आणि हा रिदममध्ये पळाल्यामुळे ह्याच्यामध्ये होती स्ट्रेंथ आणि होती पॉवर. याने काय केलं, लास्टचे जे 200 आहेत ना त्याला जबरदस्त मागे टाकला. आणि हा तर 10 मीटर सांगतोय मी, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा जवळपास 20 मीटरचा गॅप याने पाडला होता आणि चांगले धावले. मस्त मस्त धावला भूषण. सर मी तुम्हाला सांगतो, हा जो स्पाईक आहे माझ्याकडे निव्याचा, हा तुम्हाला जर बेटर वाटत असेल तर निव्याचा हा स्पाइक्स घ्या तुम्ही. कारण ना ह्याच्यानी ना जो आपला ग्रीप असते ना, ग्रीप एकदम प्रॉपर भेटते, खूप प्रॉपर भेटते. आणि आपला स्वस्तामध्ये मस्त. आपल्याला फक्त भरतीला फक्त एकदाच घालायचं आहे, आपल्याला काय वर्षभर घालायचं नाही. त्याच्यामुळे आपण काय ॲथलेटिक्स नाही आहेत, आपल्याला फक्त एकदाच घालायचं. म्हणून हा निव्याचा स्पाईक आहे ना कम्फर्टेबल आहे आणि आपल्या अकॉर्डिंग टू प्राइसच्या हिशोबाने एकदम भारी आहे. 1000 ना काहीतरी, 1000 रुपयाला. 1000 रुपयाला. दाखव जरा वरती, दोन्ही साईडून दाखव. बघा हे हे बघा. आणि हे असं आहे. आता ती व्हेरियंट भेटतच नव्हती तरी पिंक भेटली, मग पिंकच घेतली. पण जबरदस्त आहे. कलर मॅटर करत नाही, बरोबर मॅटर करतच नाही. ओके, तर असं तुम्ही जिथे स्पाइक्स अलाव आहे तिथे तुम्ही स्पाइक्सवर धावू शकताय. थँक्यू भूषण. ओके सर.